त्यांचे जे अहवाल शासनाला सादर झाले होते त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज चर्चा झाली आणि मग त्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी काही अडचणी आहेत का स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब आज उपस्थित होते आणि त्यानंतर मग आता या सगळ्या कायदेशीर बाबी आपण तपासून घेतो. सर पण गुन्हे संदर्भात तुम्ही आढावा घेतला तर काय किती गुन्हे आणि काय नेमकं नाही गुन्ह्याचा हा संबंध नव्हता काही पण काल आमच्या उपसमिती निर्णय तो झालाच होता आणि ते आपण पूर्वी जाहीर केलं होतं. ती प्रक्रिया सुरू करून दिलेली आहे. या महिनाअखेर ही सगळी जी गुन्हे दाखल झालेले आहेत साधारण 400 गुन्हे आता मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही झालेली आहे. उर्वरित गुन्ह्याबद्दल सुद्धा पुढच्या 20-25 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरून ही अंमलबजावणी लगेच करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. पण अनेक अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅझेटचा फारसा उपयोग होणार नाही कारण ऑलरेडी पहिल्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि व्यक्तिगत कुठल्याही नोंदी सापडल्या त्यामुळे फार काही उपयोग होईल असं वाटत नाही. मला वाटतं की एकदा ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. शेवटी आपण याच्यामध्ये घाई करण्यापेक्षा काय शेवटी अनेक कसोट्यांना हे आपल्याला पार करावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं की एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग काय वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे निर्णय करू आपण. छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की हा जो जी आर सरकारने काढलेला आहे एक तर तो रद्द करावा किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करावी. असं की मी सातत्याने सांगत आलो की माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे. शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या बाबतीतली शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख केला जातोय त्याच हैदराबाद गॅझेटमधल्या त्रुटी आता जी ओबीसी नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी दाखवली त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी याच्यातून आरक्षण देणं चुकीचं असं भुजबळांचं म्हणणं पुरावी देखील दाखवली. मी ओबीसी उपसमिती अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्याशी मी बोललो आहे. आम्ही दोघं आता चर्चा करतोय की त्यांच्या उपसमितीत काय प्रश्न उपस्थित झाले आहेत आमच्या समितीने काय चर्चा केली तर त्यांच्याबरोबर आम्ही दोघे बसून या सगळ्या विषयावर चर्चा करून मग काही मार्ग काय असेल काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या असतील काय असेल तर मार्ग काढू आपण. असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं ओबीसी नेत्यांनी. मला वाटतं तो प्रत्येकाचं एक त्याचं झालं आहे काही कन्सेप्ट तयार झाले लोकांच्या एक इम्प्रेशन तयार झालेलं आहे. तसं वास्तव नाही आहे. जे काही समोर जे काही आता कायद्याच्या चौकटीत बसून प्रक्रिया राबवायची आहे त्यासाठीच आपण पुढे चाललो आहे. आता जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा इशारा दिला त्यामुळे राज्य सरकारला काय पर्याय आहे नाही जरांगे पाटील साहेबांना मी ऑलरेडी आपण त्यांनी दिलेल्या त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये आणि सरकारने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे. तर थोडा जो कालावधी लागतो त्या सगळ्या म्हणून म्हणत कायद्याच्या चौकटीत बसून हे सगळ्या कसोटीला टिकलं पाहिजे. आणि शेवटी आमच्या ओबीसी बांधवांनाही कुठं आम्ही त्यांच्या हक्काचं संरक्षण आम्ही करतोय त्यांना कुठे त्यांच्या हक्क हिरावून घेत नाही आपण. ओबीसी आणि मराठा उपसमितीच्या बैठका सुरू होत असताना दादरमध्ये शिवतीर्थ या ठिकाणी उद्धव ठाकरे जे तर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी सुरू असताना दोन नेत्यांची भेटमध्ये देखील तेवढं दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आज भेटत नाही ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात गणपती करता भेटतात भेट जाऊच राहतात. त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना. पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. आता 96 लोकांना यापूर्वी आपण 15 लोकांना मदत केली होती 150 लोकांना मदत दिली आपण 15 कोटी रुपये वितरित झाले होते. आता राहिलेल्या 96 लोकांसुद्धा त्यांची सुद्धा मदत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्या जिल्ह्याकडे पाठवण्यात आलेली आहे. आता राहिले फक्त 2 लोक राहिले की ज्या आंदोलनाच्या दरम्यान मृत्युमुखी पडले त्याचे आता एकदा जिल्हाधिकारी स्तरावरून त्याचा पंचनामा आमच्याकडे आला ती रक्कम अदा करण्यात. दुसरा प्रश्न असा आहे की विनोद पाटील असेल किंवा कोणतरी असेल हे मराठा आंदोलन समजले त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत का हैदराबाद गॅझेटचा काहीही उपयोग होणार नाही. मला अभ्यासकांचं कधी फार आश्चर्य वाटतं. आता जरांगे पाटील आंदोलन 5 दिवस मुंबईत चालू होतं जरी यायचं आंदोलन ठिकाणी तिथे काही कोण व्यक्तिगत आंदोलन नव्हतं ना. मराठा समाजासाठी एवढी आता काय झालं की निर्णय झाल्यानंतर अभ्यासक जागे झाले. आपला अडचण ती आहे आपल्या अभ्यासक वेळेवर बोलत नाहीत मग आफ्टर थॉट बोलतात
त्याच्यात समाजाचं आम्ही नुकसान करतोय तर भान ते ठेवत नाही. म्हणजे त्यांना एवढी विनंती आहे की एक ओपन प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलं होतं जरांगे पाटलांनी, याच भूमिका मांडायची. आमच्या 5 दिवस समितीची चर्चा चालू होती, तिथं भूमिका मांडली असती. मला वाटतं आपण हे आफ्टर थॉट का बोलतो, त्यातून हे गैरसमज निर्माण होत आहे. शेवटी कोणाबद्दल अभ्यासकांबद्दलही मला कधी त्यांच्याबद्दल काही राग मत्सर काही नाही आहे. आपलेच बांधव आहेत, आमचेच बांधव आहेत. पण शेवटी त्यांनी सुद्धा आता निर्णय झाला नाही एकदा, तर निर्णय प्रक्रिया पुढे जाऊ दिली पाहिजे. जिथे आम्हाला अडचणीला आम्ही अभ्यासकांचा सल्ला घेऊ ना.